मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई ड्रग्सच्या विरुद्धची आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतोय. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिम्मत कोणी करत नाही. आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही, या देशाशी सरळ लढाई करता येत नाही, या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही, तो घुसून मारतो. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल, या देशाला आतूनच कसं पोखरता येईल, या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल, अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला. आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स, वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला. पंजाब सारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे, या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्सने ते राज्य पोखरलं, अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ही जर ड्रग्सच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही, तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं? आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्सचा हा जो सगळा काही विळखा आहे, हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं. मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये देशातले डीजीजही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली. ते असं म्हणाले की कॅनडा सारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला. दे आर लिगलायझिंग ड्रग्स. आणि लिगलाइज का करतायत? तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेलं आहे, किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं, अशी अवस्था त्यांची झाली आहे, म्हणून ते लिगलाइज करतायत. दे आर नॉट लिबरल, दे हॅव लॉस्ट द बॅटल. पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो. वी कॅन विन. आपण ही लढाई जिंकू शकतो, या अवस्थेमध्ये भारत आहे. आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे. आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्स फ्री पासून करतोय, पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाहीये. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे. याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत.